हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर आज आहे श्रावणी महिन्यातला 4था सोमवार आणि आजची शिवामूठ आहे जवस. त्याचबरोबर आपल्या लड्डू गोपालाचा जन्मदिवस आहे, म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, माझा आज तयारी सकाळी चालू आहे. थोडंसं डेकोरेशन करून घेतलं, कारण की इथंच मी जन्माष्टमीची पण पूजा रात्री मांडणार आहे आणि आपली श्रावणी सोमवारची सुद्धा पूजा मी इथेच मांडणार आहे. तर जागा थोडीशी कमी आहे, ॲडजस्ट करून आता घ्यायचं कसं तरी आपण पण, कारण की दक्षिण दिशेला दरवाजा असल्याकारणाने आपल्याला भिंतच भेटत नाही की कोणत्या भिंतीला, म्हणजे पूर्व किंवा पश्चिमेला पूजा वगैरे मांडणी करण्यासाठी. तर बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक बघा झाला. त्यानंतर आपल्या शिवपिंडीलासुद्धा अभिषेक करून घेतला. तुमच्याकडं रुद्रयंत्र वगैरे असेल तर तुम्ही रुद्रयंत्रालासुद्धा अभिषेक करून पूजेमध्ये अशी मांडणी करू शकता. तर बाप्पाला बघा मी तांदळाच्या आसन देऊन त्याच्यावरती स्थापना करून घेतली. हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. अक्षदा फुलं वगैरे वाहून घ्यायची. दुर्वा असेल तर दुर्वासुद्धा तुम्ही व्हायच्या. आणि मग त्यानंतर आपल्याला आपल्या पिंडीची अशी पुन्हा पूजा करायची आहे. तर पिंडीची पूजा करताना बघा, सगळ्यात पहिला मी अभिषेक तर आपला झाला. पहिला मी असा जलाभिषेक करते. हे अभिषेक पात्र आहे, त्याच्या खाली अशी पिंड ठेवून आपल्याला आरामात अभिषेक करता येतो थंड पाण्याचा, कारण की शिवाला थंड पाणी खूप खूप प्रिय आहे. कारण आपण शिवपिंडीवर नेहमी थंड पाणीच वापरतो. तर ते वापरताना बघा, असं एका साईडला आपला अभिषेक असा चालू असतो आणि एका साईडला आपल्याला नामस्मरण करायचं असतं किंवा ओम नमः शिवायचा जप करायचा असतो किंवा आपल्याला बघा नामावली बोलायची असते, तर ती आपण आरामात बोलू शकतो. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मी पुन्हा बघा असा भस्म वगैरे लावून घेतला आणि आता आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे त्याच्यावरती. तर बेलपत्र वाहताना नेहमी मी सांगत असते की पाठीमागची जी गाठ असते ती काढायची आणि बेलपत्र असं पालतं व्हायचं, म्हणजे जे गुळगुळीत भाग असतो तो असं पिंडीला टच झाला पाहिजे. तर असं मी बेलपत्र असं सगळं बघा वाहून घेतलं. तर जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आजची शिवामूठ आहे जवस, तर ते जवस घेतलं आहे. असे 3 मुठी व्हायचे असतात. तुम्हाला मी दाखवले एक, तर इथे 3 मुठी मी वाहिलेले आहेत. तर ते थोडेसे ओले करायचे आणि ते शिवपिंडीवर आपल्याला व्हायचे. आणि पिंडीवर वाहता वाहता आपल्याला मंत्रसुद्धा बोलायचं आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, नावडते असतील ते आवडती कर देवा, असं म्हणून मी शिवामूठ वाहिली. दिवा प्रज्वलित करून बाजूला ठेवला होता, तो वरती ठेवला बघा. आणि आता अगरबत्ती वगैरे लावून मी आता ओवाळून वगैरे घेते. त्यानंतर असा नैवेद्य वगैरे काहीतरी गोडाचा ठेवते. आज उपवास असल्याकारणाने सकाळी आता काही खिचडी वगैरे पण काय बनवलेली नाही. मग जे असेल तोच नैवेद्य घरामध्ये आता मी इथं ठेवते. तर बघा सोनपापडी होती, मग सोनपापडीचा नैवेद्य मी इथं लावलेला आहे. त्याचबरोबर समया वगैरे बाजूला अशा लावून घेतलेल्या आहे. तर बघा आजची थोडीशी साधी सोपी अशी सजावट केलेली आहे. कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला जागा कमी आहे आणि काय करतासुद्धा नाही आहेत व्यवस्थित. इथे जेवढा प्रयत्न आहे तेवढा मी केलेला आहे. आता जन्माष्टमी असल्याकारणाने थोडेसे मोरपंख वगैरे मी तिथे लावलेले आहेत. तर आता रात्रीचे हे जन्माष्टमीची बघा थोडीफार तयारी लेकीने करून दिलेली आहे. तर रांगोळी वगैरे तीच काढते. ती म्हटली तर मम्मी थोडं काम करेपर्यंत मी काहीतरी तयारी करून घेते. तर रांगोळीचं कॉन्ट्रॅक्ट मी तिच्याकडे दिलेले आहे. तुम्ही पुढे बघालच किती सुंदर तिने रांगोळी काढली होती, म्हणजे साचेचीच रांगोळी पण खूप छान अशी सुंदर काढली होती. तर मी तुम्हाला ना आज इथे एक गंमत सांगते की जी माझी आजी मला सांगायची की आता बघा, आपण ना जेव्हा जन्माष्टमीचा कार्यक्रम किंवा कोणताही कार्यक्रम असो आपण आपला घरी करत असतो, पण पूर्वी तसं नसायचं. पूर्वी सगळे आपल्या ज्या गल्लीतल्या वगैरे बायका असतील किंवा तिथल्या वाडीतल्या बायका असतील गावाकडच्या, त्या एकत्र सगळ्या येऊन किती छान कार्यक्रम करायच्या. मंगळागौरी असू द्यात, गौरी गणपती असू द्यात किंवा हे असे श्रीकृष्ण जन्माष्टमी असू द्यात, सगळे सण अगदी उत्साहात, अगदी मस्त असे आनंदात सगळे लोक करायचे. तर तेव्हा ती मला सांगायची की आम्ही जन्माष्टमी अशी साजरी करायचो की कोणाचं तरी थोडंसं मोठं घर असेल, त्यांच्या पडवीमध्ये सगळे लोक एकत्र जमा व्हायचे. तर छोटासा पाळणा, जसं बाळाला पण पाळणा मोठा बनवायचो पहिले बघा, लाकडी पाळणे असायचे, तसंच त्याच्यातलाच छोटासा पाळणा
श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी बनवलेला असायचा। मग तो पाळणा एका कोणाच्या तरी घरी असा तो बांधायचा दोरीनी, त्याला फुलांनी सजावट करायची, सगळ्या महिला पुरुष सगळे मुलं मुली सगळे एकत्र यायचे आणि मग तिथं कार्यक्रम त्यांचा सुरू व्हायचा 12 वाजता। छान असा कृष्णाचा जन्म झाल्यानंतर पाळणा व्हायचा, आरती व्हायची, त्यानंतर ओव्यांचा कार्यक्रम, महिलांचा उखाण्यांचा कार्यक्रम असायचा, गाणी असायची, ती मस्त भजन असायचं आणि मग लास्टला ना कृष्णांच्या काहीतरी गोष्टी, म्हणजे अशा कृष्णाच्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण कृष्ण जन्माची गोष्ट किंवा अजून त्यांच्या नटखटपणाच्या गोष्टी अशा सांगितल्या जायची। कशी पाठ व्हायची त्यांनाच कळायचं नाही। एका साईडला तर रात्रीचंच उपवास सोडण्यासाठी बघा गव्हाची खीर बनवली जायची आणि मग इकडं कार्यक्रम चालू असता एका साईडला जेवण करायचे, सगळे लोक उपवास सोडायचे एकाच जागेवरती आणि मग हे सगळे कार्यक्रम करता करता सकाळी 5 वाजल्याला सुद्धा कळायचे नाहीत। अशा मस्त धूमधडाक्यामध्ये एकदम छान असं ते कार्यक्रम करायचे। आत्ता बघा करत नाहीत तसे, आत्ता प्रत्येक आपल्या आपल्या घरामध्ये केलं जातं, कोणी येतं कोणी येत नाही बोलवलं तरी, कारण प्रत्येकजण म्हणतं की आम्ही आमच्या घरामध्ये करतो सगळे कार्यक्रम जे काय असतील ते। आता मी सुद्धा ट्राय करते बघा, मी आता कसं आपण बोलवतो एखाद्याला पण कोणी येत नाही, मग करणार काय त्याला, आता रात्रीची वेळ आहे आणि प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये पण पूजा करायची असते, त्यामुळे कोणी येत नाही। मग मी माझी मुलगी आम्ही दोघींनीच बसून हे सगळं तयारी वगैरे करून घेतली आणि कृष्णाचा बघा 12 वाजता छान असा जन्म झाला। मी पाळण्यामध्ये घातलं, त्यानंतर कृष्ण पाळणा म्हटला, त्यानंतर आम्ही आरतीसुद्धा घेतली आणि जी काही सिनेमातली आता बघा ओव्या वगैरे किंवा भजन आपल्याला नाही जमत आहे म्हणजे येत नाहीत, तर मी आपली जी सिनेमातली जी बाळकृष्णाची गाणी असतात ती सुद्धा थोडीफार अशी म्हणायचा प्रयत्न केला, थोडंसं गुणगुणले आणि छान असं कार्यक्रम आम्ही बसून घरातल्या घरातच ती गाणी साजरा केला। आता मागच्या वर्षी माझ्या मैत्रिणी आल्या होत्या म्हणजे शेजारच्या, पण आता यावेळेला काय झालं कुणाचा काही प्रॉब्लेम असतो किंवा काय, त्यामुळं कुणी येतं नाही येतं, त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, आता त्यांना पण त्यांच्या घरी कार्यक्रम करायचा असतो, तर त्यामुळे मी काय त्यांना बोलवलं वगैरे नाही। तर या दिवशी ना उपवास सोडायला आमच्याकडे म्हणजे सातारा साईडला पद्धत अशी आहे की सुंटवडा दिला जातो। कृष्ण जन्माष्टमी असते किंवा रामनवमी असते तेव्हा सुंटवडा देऊन उपवास सोडला जातो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ना तुमचा जो बाकीचा नैवेद्य वगैरे लावून तुम्ही घरात जे बनवता तो नैवेद्य वगैरे दाखवायचा, मिठाई असेल तो नैवेद्य दाखवून मग तुम्ही उपवास सोडू शकता। आणि इतकी भारी मला ते सांगितल्यानंतर माझ्या आजीने ना मला अक्षरशः असं वाटत होतं की आपण त्याच ह्याच्यामध्ये गेलो, कृष्ण जन्माष्टमीच्याच त्या काळामध्ये गेल्यासारखं आपल्याला फील होतं। तर मी आजची पूजा बघा तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीची सुद्धा आणि आपले श्रावण सोमवाराची सुद्धा मी दाखवलेली आहे। बघा माझी पूजा कशी झाली आणि जर आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।